पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. बुलढाण्यातील MRI युनिट चालू करण्यासाठी मनसे आक्रमक. MRI युनिट सुरू करण्यासाठी मनसेचा 8 दिवसांचा अल्टिमेटम. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना MRI तपासणीसाठी दिलासा मिळावा या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जिल्ह्यातील एकमेव MRI मशीन उपलब्ध झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र इमारतीमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने सुसज्ज अशी MRI मशीन गेल्या 8 महिन्यापासून कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र केवळ तांत्रिक अडचणी सांगत शासकीय प्रक्रियेत या मशीनचे लोकार्पण अडकले आहे. आजही तपासणीसाठी मशीन पूर्णपणे सज्ज आहे. केवळ शासनाच्या दिरंगाईमुळे सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक फटका सोसावा लागतोय. या संदर्भात आता नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून येत्या 8 दिवसात MRI युनिट सुरू न झाल्यास या युनिटचा ताबा घेऊन खासगी तंत्रज्ञांमार्फत सर्वसामान्य रुग्णांसाठी हे MRI युनिट मोफत सुरू करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमोल रिंढे यांनी दिला आहे. बुलढाणा जिल्हा हा केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे होमटाऊन आहे. तरी देखील 8 महिने उलटून MRI सेंटर सुरू न होणे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी सामान्य रुग्णालय या ठिकाणी MRI युनिट 8 महिन्यापासून कार्यान्वित झालेलं आहे आणि या युनिटचा काही तांत्रिक अडचणी सांगत आहे. गोरगरिबाला त्या ठिकाणी बाहेर जाऊन 8 ते 10 हजार रुपये खर्च येत आहे आणि लाखो रुपये खर्च करून, करोड रुपये खर्च करून शासनाने फक्त ती का शोभेची वस्तू ठेवलेली आहे का? आमचा सरकारला इशारा आहे, 8 दिवसात जर हे MRI युनिट जर सुरू नाही केलं तर मनसे त्या ठिकाणी ताबा घेऊन आम्ही खाजगी टेक्निशियन आणून त्या लोकांना, गोरगरिबांना मोफत सुविधा देण्याचं काम करू. हा इशारा समजा किंवा अल्टिमेट समजा.